नमस्कार, माधुरीज किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। मी आज तुम्हाला झटपट कुकरमध्ये पावभाजी करून दाखवणार आहे। अगदी पटकन होते, 15 ते 20 मिनिटात। बघा, तुम्हाला नक्की आवडेल। चला आता आपण सुरुवात करूया। कुकरमधली पावभाजी बनवण्याकरता इथे मी 2 चमचे तेल घातले आणि 2 चमचे बटर घातलेले आहे यामध्ये। हे गरम झालंय, आपण यावर जिरं घालूया। हिंग घालूया। जिरं छान फुललंय, आता आपण यावर कांदा घालूया। कांदे बघा मी बारीक चिरून घेतले, 3 मोठे कांदे मी बारीक चिरून घेतले। आणि कांदा छान गुलाबी रंगावर आपण परतून घेऊया। इथे पहा, कांदा लालसर झाला आपला। आता आपण यावर आलं, किसलेलं आलं, लसूण आणि मिरची घालूया। लसूण, मिरची आणि किसलेलं आलं, आणि आता कच्चेपणा जाईपर्यंत छान परतून घेऊया। आलं, लसूण, मिरची छान परतून झाले बघा। सुगंध पण इतका छान येतोय ना। आता आपण यावर टोमॅटो घालूया। 4 टोमॅटो मी बारीक ग्रेट करून घेतले ग्रेटरने। हे टोमॅटो छान एकजीव होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं। पहा, टोमॅटो छान एकजीव झालाय। आता आपण यावर मसाले घालूया। 2 चमचे आपला घरगुती मसाला घेतला आणि पावभाजी मसाला मी घालणार आहे। पावभाजी मसाला मोठा 1 चमचा घातला। थोडं मीठ घालूया। मीठ आपण अंदाजे घालायचं आणि हे छान परतून घेऊया। इथे आपला मसाला बघा छान परतून झालाय आणि याचा पावभाजीचा सुगंध पण इतका सुंदर येतोय ना मसाल्याचा। आता आपण आपल्या भाज्या घालूया याच्यामध्ये। प्रथम आपण फ्लावर घालूया, वाटाणा घालूया, त्यात आपण बीट घालूया। बीटमुळे ना भाजीला छान रंग येतो। गाजर घालूया आणि आपली शिमला मिरची छान परतून घेऊया। यामध्ये आपण बटाटे घालूया। 4 बटाटे मी असे फोडी करून चिरून घेतले। पुन्हा छान परतून घेऊया। रंग बघा आताच किती सुरेख आलाय। इथे कुकरमध्ये भाज्या छान परतून घेतल्या। आता यावर मी 1 ग्लासभर पाणी घालते, म्हणजे आपल्या भाज्या छान शिजल्या जातील।
बीटमुळे भाजीला खूप छान रंग आला आणि याला आपण झाकण लावून अजून थोडं अर्धा ग्लास पाणी घालूया आणि मग झाकण लावूया. थोडी कोथिंबीर घालूया बरं. कोथिंबीरीने छान स्वाद येतो पावभाजीला आणि बीटमुळे रंग सुंदर येतो मस्त. आता आपण शिट्टी काढूया. याला 4 ते 5 शिट्ट्या काढूया. कुकरची वाफ गेलेली आहे. इथे कुकरच्या 4 शिट्ट्या झाल्या. तेवढ्या भाजी किती मस्त झाली बघा आणि रंग किती सुरेख आलाय. एकदम यम्मी झाली आहे. आता आपण कुकरमध्ये स्मॅश करून घेऊया. आपण बीट घातल्यामुळे भाजीला रंग एकदम सुरेख आला. इथे पावभाजी छान मी स्मॅश केली आहे. थोडंसं मीठ पाहते. थोडं मीठ घालूया. कोथिंबीर घालूया आणि यामध्ये बटर घालूया आपण थोडं. ही पावभाजी सर्विंगसाठी आता रेडी आहे. तुम्हाला मी सर्व करून दाखवते. बटर घालून मी पाव गरम करून घेतले. आणि तुम्हाला सर्व करून दाखवते. छान चमचमीत अशी पावभाजी मी तयार केली आहे. अगदी 15 ते 20 मिनिटात होते. पटकन होते. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे छान पावभाजी करून खात राहा, आनंदी राहा, स्वतःची काळजी घ्या आणि खात राहा. माझे व्हिडिओ पाहत राहा, शेअर करा, लाईक करा, आठवणीने सबस्क्राईब करा. धन्यवाद.